हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू नैनाज मॉम लाईफ. मला असं वाटते अधिक महिन्यानंतर मी आता डिरेक्टली व्लॉग करते, कारण आज आहे 1 ऑगस्ट आणि आज आहे सृजनचा बर्थडे. तुमच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ आला असेल तर प्लीज माझ्या सृजनला आशीर्वाद देऊन जा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे टू यू सृजन असं लिहून जा प्लीज. आणि फर्स्ट आज त्याचा सेकंड बर्थडे आहे. फर्स्ट बर्थडे आम्ही गावी केला होता अकोल्याला माझ्या सासरी. पण त्यानंतर मी असं म्हणजे माझं असं थिंकिंग होतं, मी असं डिसाईड केलं होतं की त्यानंतर सृजनचे जितके पण बर्थडे येतील ते मी सर्व बाहेर करेल, म्हणजे कुठे स्टेकेशनला किंवा व्हॉट एव्हर जी प्लेस असेल तिथे. पण ते काय यावेळेस शक्य झालं नाही, कारण की स्वप्नीलला म्हणजे सृजनच्या बाबाला सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे. पण नेक्स्ट इयर नक्कीच कुठेतरी मी त्याचा बर्थडे दुसरीकडे सेलिब्रेट करेन. तर स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता आम्ही चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात, जे की कुठे चाललो कोणत्या नाही म्हणजे आकुर्डीला. तर आता आम्ही सकाळी उठलो, सृजनला फ्रेश केलं, त्याला ओवाळलं आणि आम्ही निघतो आता मंदिरामध्ये, निगडीच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आजच्या दिवसभरामध्ये जे काही छोटे छोटे मोमेंट्स किंवा जे काही मी कॅप्चर करेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर. हे मंदिर जे आहे ना आकुर्डीचं, ते 11:30ला क्लोज होतं. म्हणून त्याच्या आधीच आम्ही विचार केला की जाऊन येऊया. पण मध्ये ट्रॅफिक एवढं लागलं ना, सकाळचा पीक आवर्स असल्यामुळे, म्हणून मग थोडं लेट झालं. पण आम्हाला दर्शन मिळालं आणि मंदिरात काहीच गर्दी नव्हती. म्हणजे सकाळी आरती वगैरे झालेली होती त्यामुळे गर्दी नसावी. छान असं दर्शन झालं आणि मंदिर परिसर पण खूप जास्त छान आणि सुंदर आहे. म्हणजे मन खूप जास्त प्रसन्न झालं होतं. आणि इथे मी थोडंसं शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या आहेत. सो तुम्हीसुद्धा दर्शन करा महाराजांचं. आणि इथे बघा, सृजन नेहमी स्वप्नीलकडेच असतो जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा, कारण त्याला फक्त पप्पा विकेंडलाच दिसतात. ऑफिसमुळे मग त्यांना जास्त वेळ देता येत नाही त्याला. आणि येताना ना आम्हाला छोटी कामं पण करायची होती. म्हणजे केक घ्यायचे होते, कॅन्डल्स घ्यायचे होते आणि सृजनसाठी एक ड्रेस होता तो रिटर्न केला आणि दुसरा घेतला. सो ते सुद्धा होतं. बापरे बा, एवढी गिफ्ट सृजन, एवढी गिफ्ट. चला इकडे एक गिफ्ट फुलं पाहिजे. ओपन कर गिफ्ट. थँक्यू म्हटलं का तू? थँक्यू म्हटलं मामाला? चप्पुली कोणतं गिफ्ट खोलायचं पण सांग. ते गिफ्ट काय रे? अरे वा, ऑटो JCB पण पाहिजे होती तुला सृजू. पिण्या थांब आपण लावून थांब ना जरा. तुझंच आहे ना ते, थांब ना. ही मिलिटरी कार आहे बेटा, मिलिटरी कार. जस्ट आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सृजन आता थोडाफार स्वयंपाक करेल, जेवण वगैरे करू आणि नंतर इथे थोडंसं डेकोरेशन करू. डेकोरेशन असं सिम्पलच करणार आहे, घरातल्या घरातच बर्थडे करणार आहे. मी ऑलरेडी सांगितलं की त्याचा पहिला बड्डे मोठा केला होता, त्यामुळे यावेळेस बड्डे घरातल्या घरातच आहे. म्हणजे मी, स्वप्नील आणि माझा भाऊ आलेला आहे आणि आमची एक फॅमिली फ्रेंड्स आहे, तर त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आहे. बस असं. सो डेकोरेशन कसं होते आणि संध्याकाळी पावभाजी करणार आहे मी. त्याच्यामध्ये संकेत तू मदत करायची, मला भाज्या वगैरे चिरून दे. संकेत मला मदत करणार आहे आणि सृजनला त्याच्या मामाने खूप सारे गिफ्ट्स आणले, तो आता तो खेळण्यात बिजी घ्यायला. बाकी सर्व डेकोरेशन करत होते. म्हटलं जरा पावभाजीची तयारी करून घेऊया, कारण की पावभाजीला बराच वेळ लागतो. आधी ते बॉईल करणं, नंतर मग भाजीला फोडणी दिलं, म्हणून ते मी करून घेतलं आणि नंतर मग लगेच मी पण तयारी केली.
म्हणजे बहुतेक 5-5:30ला मी तयारी केली आणि मी सिम्पल अशीच साडी घातली होती. ही साडी मी 2 वर्षानंतर घातली वाटते. आणि हे असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं. जंगलच थीम होती यावेळेस पण. त्याच्या पहिल्या बड्डेला पण आम्ही जंगल थीम ठेवली होती, कारण त्याला प्राणी खूप जास्त आवडतात. म्हणून मग तेच ठेवलेलं होतं. आणि हा ड्रेस आम्ही त्याच्यासाठी घेतला होता. तसे तर बरेच ड्रेस घेतले मी, पण मी म्हटलं हा घालूया त्याला. आणि नंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं, छान असे व्हिडिओज शूट केले. इथे ना त्याला कॅप घालून फोटो काढण्याचा प्रयत्न सुरू होता, जो की सक्सेसफुल झाला. त्यानंतर मग सर्व आले होते, म्हणजे फ्रेंड्स माझे. तर मग मी ओवाळून घेतलं पटकन, कारण की सुजनना लवकर झोपतो, म्हणजे 8:30-9ला. म्हणून म्हटलं चला पटकन करून घेऊ, म्हणजे त्याचा मूड ऑफ नको व्हायला. लहान बाळांचं त्यांच्या हिशोबाने घेतलं तर बरं राहतं. म्हणून मग हा एक टुब्बू आहे, जो की आता सृजनचा छोटू फ्रेंड झाला आहे. सो आम्ही सर्वांनी छान असं पार्टी एन्जॉय केली, ओवाळलं आणि आता केक कटिंग. घ्या लवकर कट करा, ते वितळते खूप लवकर. फुकर मला फुकर 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 याला फुकर. हॅपी बर्थडे टू यू. चला आता विठू करा. हॅपी बर्थडे बर्थडे डिअर सुजन. हॅपी बर्थडे टू यू. खाऊ घाल. ओटे बाबा. पप्पा 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 पप्पाला. पप्पाला खाऊ. मोठं चाटून घ्या. हे घे मला एवढंच. नंतर त्या आत्याने सृजनला बर्थडे गिफ्ट दिलं. तसं तर संकेतनी, स्वप्नीलनी, त्यानंतर त्याच्या आजी आजोबांनी, नाना नानींनी, आतूनी सर्वांसाठी त्याच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स पाठवले होते. त्यानंतर आम्ही सर्वजण लाँग ड्राईव्हला गेलो होतो. 10:30. आणि आत्ता सर्व कार्यक्रम झाला आहे. मी शांत याच्याकरता बोलते, म्हणजे हळू, कारण सृजन झोपलेला आहे. आणि छोटे छोटे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेत. जितकं माझ्याकडून पॉसिबल झालं तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली मी माझा मोबाईल जो आहे तो माझ्या फ्रेंडला दिला होता. सो तिने जेवढं कॅप्चर केलं तेवढेच फुटेज माझ्याकडे आहेत. सो ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. उद्या व्हिडिओ टाकेल मी, टाकण्याचा प्रयत्न करेल. बघू आता, मी बघितलं नाही की तिने किती शूट केलं आहे. पण ना सर्व कार्यक्रम मस्त झाला बर्थडे सृजनचा. आणि छान वाटलं, म्हणजे तसं तर आम्ही दोघंच असतो, पण सृजनचा मामा संकेत आला होता आणि माझे फ्रेंड्स त्यांना बोललो होतं. सो छान वाटलं. आता मी किचन आवरलं, पण हॉलचा पसारा मी तुम्हाला दाखवते कसा आहे. हे बघा, हे सगळं मला आवरायचं आहे. आता मी हे सगळं आवरणार आणि आता वाजले 10:15, तर 1 तास मला हे आवरायला लागेल. कारण उद्या सकाळी म्हणजे दिसल्यानंतर, मग उठल्यानंतर आपल्याला परत असं असतं की एवढा पसारा दिसतो, मग ते अजून जीवावर येतं आवरायला. म्हणून मला तो आत्ताच क्लीन करायचा आहे. किचन मी पूर्ण आवरलं, भांडे वगैरे जे होते ते. आणि पावभाजी खूप छान झाली होती जी की मी केली होती. आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, पण मी ते काही शूट नाही केलं, असंच लाँग ड्राईव्हला गेलो होतो. चंचल, ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल. एक क्लिप घेतली मी वर्टिकल, तर ती त्याच्यामध्ये ॲड करेल मी. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.